नमस्कार, मी आकाश भरत देवकर, आदिजा बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेड, कंटेनर हाऊस ऑफिस मॅन्युफॅक्चरर, देहू, पुणे. तर आपण हा 10x20 चा कंटेनर बनवलाय. त्याला जी समोरून शीट लावलेली आहेत, या चारही बाजून ज्या शीट आहेत त्या आहेत GI शीट आहेत. त्याचबरोबर पूर्ण स्ट्रक्चर जे आहे MS मध्ये आहे. जनरली कंटेनरची हाईट साधारणतः 8.5 फुटापर्यंत आपण बनवतो, पण ही आपण जास्त 10 फुटापर्यंत बनवलेली आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण इथं फॅब्रिकेट कंटेनर बनवतो. हे शिपिंग कंटेनर नसतात ऍक्च्युली. त्याचबरोबर याच्यामध्ये जे विंडोज डोर्स हे आपल्या हिशोबाने आपण पूर्ण क्रिएट करू शकतो. तर इथं आपण फ्रंटला इकडं साधारणतः 6.5x3 चा डोर दिलेला आहे. हा डोरही ह्याच मटेरियलमध्ये बनवला जातो पूर्णपणे. त्याचबरोबर इथं लॉकिंग अरेंजमेंट दिली, कडी कोंडा प्लस लॅस्ट लॉक दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार 4x4 ची 2 ट्रॅक अल्युमिनियम विंडो बनवून घेतलेली. तर तुम्हाला याच्या आतमधला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो. या तुम्ही इथे पुढे. तर हा डिस्पॅच साठी पूर्ण रेडी असा हा कंटेनर आहे. याला तुम्ही ऑफिस केबिन म्हणूनही यूज करू शकता, शॉप केबिन म्हणूनही यूज करू शकता, फार्म हाऊस म्हणूनही यूज करू शकता ऍक्च्युली. तर साईडला जे वॉल क्लायडिंग केलेलं आहे हे 18 mm पार्टिकल बोर्ड आहेत, जे प्रिलॅम असतात. तुम्ही ओल्या कपड्याने इथं पूर्णपणे पुसू शकतात. आणि खाली जे फ्लोरिंगला मटेरियल वापरलंय आपण ते ऍक्च्युली कार्पेट आहे, PVC कार्पेट आहे 1 mm चं. आणि त्या PVC कार्पेटच्या खाली आपण फायबर सिमेंट बोर्ड वापरतो. तो ऍक्च्युली 16 mm किंवा 18 mm असतो. त्याचबरोबर इथे तुम्हाला आपण स्विच दिलेले आहेत 1 2 3. तुमचं टीव्ही पॉइंट असेल किंवा तुमचं काही चार्जिंग साठी लागणार असेल त्याप्रमाणे आपण तिथं ते अरेंजमेंट दिलेली असते. त्याचबरोबर आपण वरती सिलिंग साठीही सेम मटेरियल वापरतो, जे मटेरियल आपण वॉल क्लायडिंगला वापरलेलं आहे. त्याचबरोबर वॉल क्लायडिंग आणि सिलिंगच्या आतमध्ये आपण 16 kg डेन्सिटी असणारा, म्हणजे 25 mm थिकनेस आणि 16 kg डेन्सिटी असणारा ग्लास वूल वापरतो. ऍक्च्युली ग्लास वूल वापरण्यामागे 2 कारण असतात. एक तर ग्लास वूल मुळे काय होतं की हीट रेजिस्ट होते, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुमचं फायरचं जे असतं, फायर रेजिस्टन्स हा जो कन्सेप्ट आहे की तुमचं इथं शॉर्ट सर्किट झालं, काही आग लागली तर ते डिस्ट्रॉय करतं, कुठेही आग लागू देत नाही, म्हणून त्यासाठी ते गोष्ट वापरली जाते. त्याचबरोबर तुम्हाला जर याच्यामध्ये एसी लावायचा असेल तर एसी साठी आपण एक सेपरेट इथे एसीचा 16 एम्पियरचा पॉईंट दिलेला आहे. इथे तुम्ही एसी लावू शकता, इथं विंडोच्या वरती लावू शकता किंवा साईडला लावू शकता, कुठेही तुम्ही ते एसी लावू शकता. त्याचबरोबर आतमध्ये आपण टॉयलेट बाथरूम दिले. इकडे साधारणतः 4x6 टॉयलेट बाथरूम आहे ते. तसंच इथे एक आपण अजून एक एक्स्ट्रा विंडो दिली व्हेंटिलेशन साठी, टॉयलेटच्या समोर दिलेली ऍक्च्युली. आणि इथून तुम्हाला टॉयलेटला डोर दिलेला आहे. समोर येऊन दाखवा तुम्ही. आता ऍक्च्युली हे जे आपण बाहेरून कंटेनरला वुडनचं जे वापरतो वॉल क्लायडिंग, तर टॉयलेटला काय वापरलं जातं असा अनेकांचा प्रश्न असतो. ऍक्च्युली टॉयलेटमध्ये आपण हे 18 mm पार्टिकल बोर्ड लावतो आणि त्याच्यावरती 4 mm ACPCT पेस्ट करतो सिलिकॉनने. त्यामुळे जी मजबूती जी आहे, स्ट्रेंथ, वॉलची स्ट्रेंथ ती जास्त येते. त्याचबरोबर इथे लिपिंगसाठी इथे अल्युमिनियमच्या पट्ट्या वापरतो आपण. आणि खाली एक वेगळं कार्पेट आहे इथं टॉयलेटसाठी, जे सेपरेट कार्पेट असतं ते कार्पेट इथं आपण यूज करतो. आणि जे तुमचे अरेंजमेंट असतात सगळे, साधारणतः शॉवर असेल, मिक्सर असेल, गिझरसाठी अरेंजमेंट असेल, त्याचबरोबर गिझरसाठी हा पॉइंट असेल, एक्झॉस्ट फॅन असेल, या सगळ्या गोष्टी आपण इथं सिरॅमिकची, हे जे वेस्टर्न कमोड आहे, त्यानंतर बेसिंग आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथं प्रॉपर फिटिंग करून तुम्हाला देतो. त्याचबरोबर याचं जे पाईपलाईन आहे, जे कनेक्शन आहे, ते सगळे इथे 100% आपण केलेले असतात. तुम्हाला फक्त टाकी ठेवायची आणि त्या टाकीचं एक कनेक्शन तुम्हाला कंटेनरला द्यायचे, जे सगळीकडे सर्क्युलेट होईल. तर इथं आपण जे कॉर्नर पीस वापरलेले आहे ते पूर्ण PVC मटेरियल आहे. PVC पट्ट्या, एल अँगल्स जे आहेत जे आपण कस्टमाइज बनवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर हे जे जॉईंटला जे वापरलेलं आहे हे पाईनवूडच्या पट्ट्या आहेत, ज्या राऊंड शेप मध्ये बनवलेल्या असतात. तर आपली काहीही कस्टमाइज कंटेनर मध्ये रिक्वायरमेंट असेल, आपल्याला फार्म हाऊस, ऑफिस, शॉप, कॅफे असेल, जी गोष्ट तुम्ही विचार करू शकता की मी कंटेनर मध्ये बनवू शकतो, ती गोष्ट तुम्ही बनवू शकता कंटेनर मध्ये. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्हाला एक स्टोर रूम बनवायची असेल, त्या स्टोर रूम मध्ये आणि फार्म हाऊस मध्ये फ्लोरिंग मध्ये काही चेंजेस करावे लागतात. म्हणजे आपल्या कस्टमाइज रिक्वायरमेंट नुसार आपण सर्व काही चेंजेस तुम्हाला करून देऊ शकतो.
नक्कीच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची रिक्वायरमेंट टाका. तुम्हाला तुमच्या जे रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला बजेट म्हणा किंवा त्याला काही मार्गदर्शन लागेल, ते सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले जातील. धन्यवाद.